आता बोलू कसं कांड्या मजुरी चला आपण या ठिकाणी विशेष सन्मान करतोय आदरणीय सन्माननीय बेटादादा भोईर यांचा हा विशेष सन्मान नेहमीच या परिसरामध्ये जेवढ्या स्पर्धा होतात त्या सर्व स्पर्धांना त्यांचा बहुमूल्य पाठिंबा राहिलाय। एकदा जोरदार टाळ्या बेटादादा भोईर यांच्याकरता। मायची उप देणारी शाल, सन्मान चिन्ह, पुष्पगुच्छाप्रमाणे पुढतरा संदेश देणारा बुके आणि ही छोटीशी फ्रेम देऊन त्यांना सन्मानित केले जात आहे। रोख रक्कम 20,000 रुपये या स्पर्धेकरता बेटादादा भोईर यांच्याकरता जोरदार टाळ्या। शुभम म्हात्रे आणि प्रसाद पाटील यांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान। पण पुढचा सन्मान करतोय या स्पर्धेकरता रोख रक्कम 5,000 रुपये ज्यांच्या वतीने आलेत सुरेशजी पाटील साहेबांचा हेतुचित आपण सन्मान करतोय। नेहमीच साने गुरुजी चषकामध्ये त्यांचा मोठा पाठिंबा असतो आणि एकदा जोरदार टाळ्या सुरेशजी पाटील साहेबांकरता। वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये कार्यरत आहेत, अतिशय चांगलं काम ते करतायत आणि सध्या या स्पर्धेकरता रोख रक्कम 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य या स्पर्धेमध्ये त्यांचं झालेलं आहे। त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय। शुभमचे म्हात्रे आणि मनोजचे म्हात्रे या ठिकाणी आहेत। मायची उप देणारी शाल, पुष्पगुच्छ आणि एक फेम देऊन त्यांचा सन्मान होतोय। त्यानंतर आपण विशेष सन्मान करतोय प्रथमेश कन्हैया भोईर। खऱ्या अर्थाने एनसीएचे संस्थापक आहेत। एनसीएचे 10 संघ खेळतात ना, त्या 10 संघांना नेहमी त्यांचा पाठिंबा राहिलाय। जे काही हवं ते त्यांच्याकडून मिळते, म्हणून प्रथमेश करता एकदा जोरदार टाळ्या। दिलदार व्यक्तिमत्व आहे, कमी वयात, कमी काळात, कमी वेळात त्यांनी चांगली प्रगती मिळवली। अशाच शुभेच्छा असतील प्रथमेशांना आणि असाच सपोर्ट तुम्ही करत राहा। खरोखरच मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे। कुमार प्रथमेश कन्हैया भोईर यांचे खूप चांगलं काम ते सुद्धा करतायत, आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत। त्यानंतर आपण विशेष सन्मान मयूरजी म्हात्रे साहेबांचा आपण करूया, कारण की या स्पर्धेकरता लागणारे जे टी शर्ट आहे मोठा सपोर्ट राहिलाय आणि नेहमी आसरा चेहरा सर्वांना मदत करतो, प्रेम देतो। एकदा जोरदार टाळ्या मयूरजी म्हात्रे यांच्याकरता। इथे हा सन्मान होतोय मयूरजी म्हात्रे यांचा, अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आहे। अर्थातच स्वर्गीय जगन्नाथ म्हात्रे साहेबांचे सुपुत्र आहेत आणि त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय। त्यानंतर
या स्पर्धेकरता जी सजावट केली मनोजजी पाटील मंडप डेकोरेटर आणि त्यांचा हा विशेष सन्मान. अप्रतिम सजावट, चांगला लुक नेहमी या परिसरामध्ये ज्या स्पर्धांना येतो असे मनोजजी पाटील, त्यांचा हा विशेष सन्मान. त्यांच्याकरता देखील एकदा जोरदार टाळ्या. अर्थातच कन्हैया बेटा भोईर साहेबांच्या सोबत नेहमीच असतात आणि आता समाज कार्य सुद्धा त्यांचं आपण बघत असतोय. ते मनोज पाटील इथे उपस्थित होतात आणि त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. चला आपण आता विशेष सन्मान करतोय. 3 दिवस भरपूर त्यांचं योगदान राहिलंय या स्पर्धेला, नेहमीच त्यांचा पाठिंबा आहे. प्रसाददादा पाटील, त्यांचा हा विशेष सन्मान करूया. साने गुरुजीचे आधारस्तंभ आणि आज जेवणाची सोय त्यांच्याकडूनच झाली होती, म्हणूनच त्यांचा हा विशेष सन्मान आपण करूया. मी विनंती करणे आयोजकांना की आपल्या शुभ हस्ते आणि या स्पर्धेकरता नंबर 1, नंबर 2 आणि नंबर 3च्या ट्रॉफ्या त्यांच्याकडून आल्या. एकदा जोरदार टाळ्या प्रसाददादा पाटील यांच्याकरता. अर्थातच निलकंठजी पाटील यांच्या स्मरणार्थ या ट्रॉफीज आपल्याला बघायला मिळत आहेत प्रसाद पाटील साहेबांकडून आणि त्यांचा हा सन्मान या ठिकाणी केला जातोय. एक चांगलं फिटनेसमॅन, हे सुद्धा वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये कार्यरत असलेलं व्यक्तिमत्व आहे, परंतु जीवापाड प्रेम आहे साने गुरुजी स्पोर्ट्सवर, त्यामुळेच मोलाचं योगदान त्यांचं या स्पर्धेकरता झालंय. पुढील सन्मान हिमालय कवच आलता. हॅलो हॅलो हॅलो. साने गुरुजी चषक आपण पाहिलं, अप्रतिमरित्या पार पडला. वीज पुरवठा खंडित झाला होता, परंतु आम्ही पाहुण्यांचा विशेष सन्मान केलाय. JTC लाईव्ह वरती ही सर्व व्हिडिओ क्लिप्स तुम्हाला मिळतील. आणि जाऊया आता पुढील विशेष सन्मानाकडे. इथे जेवढ्या स्पर्धा होतात त्या स्पर्धेमध्ये नेहमीच सर्व ठिकाणी केदारनाथ पाटील यांना आपण पाहतोय. क्रिकेट प्रेमी आहे, क्रिकेट गर्दी आहे आणि त्यांचा हा विशेष सन्मान केला जातोय. मुरलीधरजी म्हात्रे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते केदारनाथजी पाटील साहेबांचा यथोचित सन्मान. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्याकरता. या ठिकाणी उपस्थित आहेत हितेश मधुकर पाटील आणि त्यांचा आपण विशेष सन्मान करूया. हितेशजी मधुकर पाटील साहेबांचा आपण विशेष सन्मान करतोय. दरवर्षी त्यांचा चांगला सपोर्ट या स्पर्धेला कमिटीचे सदस्य आहेत आणि त्यांचा हा विशेष सन्मान केला जातोय. आणि तुषारजी भालचंद्र म्हात्रे आपण यायचे पुढे. त्यांच्याकडून या स्पर्धेकरता आपण पाहिले खऱ्या अर्थाने मयूर म्हात्रे आणि तुषार म्हात्रे यांच्याकडून सौजन्य केलेल्या या टी-शर्ट्स आपण बघतायत. आयोजकांना नेहमीच दरवर्षी त्यांचा चांगला पाठिंबा आहे, म्हणून तुषार भालचंद्र म्हात्रे साहेबांचा यथोचित सन्मान आपण करतोय. मी विनंती करीन आयोजकांना की आपल्या शुभ हस्ते आपण हा विशेष सन्मान त्यांचा करायचा आहे. आकाश राऊत यांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान आपण बघतोय. तुषार भालचंद्र म्हात्रे एक चांगलं व्यक्तिमत्व, टी-शर्ट स्पॉन्सर केले या स्पर्धेकरता आयोजकांकरता आणि त्यांच्याकरता जोरदार टाळ्या. त्यानंतर आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये सलग 6 वर्ष ज्यांनी पाण्याची व्यवस्था केली
आदरणीय जितेंद्र पाटील साहेबांना विनंती करेन की आपण यायचंय. आपला विशेष सन्मान. पाणी मुख्य घटक आहे आणि दरवर्षी सहखुशीने त्यांच्याकडून पाण्याची व्यवस्था सलग 6 वर्ष ज्याने या स्पर्धेकरता पाण्याची व्यवस्था केली असे आदरणीय जितेंद्र पाटील साहेबांचा यथोचित सन्मान करतोय. मनोजी म्हात्रे यांना विनंती करणे आपल्या शुभ हस्ते एकदा जोरदार टाळ्या जितेंद्र पाटील यांच्याकरता. 6 वर्ष सलग पाण्याची व्यवस्था साने गुरुजी चषका करता. म्हणून जितेंद्र पाटील आम्ही आपले आभारी आहोत. खरोखरच चांगलं काम त्यांचं बघायला मिळालं. 3 दिवस सतत पाण्याची व्यवस्था केली आणि प्रत्येक वर्षी त्यांचा सपोर्ट असतो. पाणी पुरवठा मंत्रीच्या भूमिकेमध्ये ते राहिलेत आणि त्यांचा यथोचित मान सन्मान मनोज म्हात्रे यांच्या शुभ हस्ते झालाय. तदनंतर आपण स्वागताने सन्मान करूया सलग 3 दिवस. कारण आज जर बघितलं तर जुचंद्र नगरीमध्ये अनेक क्रिकेटच्या स्पर्धा होत असतात. त्या स्पर्धांमध्ये आपले वेगळी छाप उमटवणारे, आम्हाला या 3 दिवसामध्ये चांगलं सहकार्य करणारे याच गावचे सुपुत्र ललितजी भोईर, पंच ललितजी भोईर सरांचा आपण यथोचित मान सन्मान करूया. तुम्ही बघू शकतायत शिवाई स्पोर्ट्स संघाद्वारे क्रिकेट खेळायचं आणि आता मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्याने आपल्या पंचांची भूमिका ती करून चांगली छाप सोडले. आदरणीय मयूरजी म्हात्रे यांना विनंती केली की ललितजी भोईर सरांचा आपण यथोचित सन्मान करायचा आहे. आपल्याच गावातील प्रत्येक स्पर्धेला पहिला मान त्यांना असतो आणि जबरदस्त अंपायरिंग, नॉन स्टॉप अंपायरिंग, अनस्टॉपेबल अंपायरिंग. एकदा जोरदार टाळ्या ललितजी भोईर बंड्या सरांकरता. प्रणय म्हात्रे यांना विनंती करीन आपण देखील याचे चांगले अंपायरिंग केले. प्रणय म्हात्रे, स्वप्नील मुकादम थँक्यू, खूप सपोर्ट केला. या स्वप्नील मुकादम, नितेश भोईर आणि अक्षय, आपण सर्वांनी या आपला विशेष सन्मान. थँक्यू सर्वांचं, चांगला सपोर्ट तुम्ही केला त्याबद्दल आपला आभारी आहोत. आणि जाऊया पुढील सन्मानाकडे. डीजे युवराज यांचा आपण विशेष सन्मान करूया. डीजे युवराज आता भरपूर बिझी आहे. येणाऱ्या नाखवा चषक आपण पाहणार वसई कोलीवाडा या ठिकाणी. 5 दिवसांची ती स्पर्धा, लाख मुलाची स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये आपण ऐकणार आहोत डीजे युवराजला. अप्रतिम साऊंड सिस्टम, क्लिअर व्हॉइस, आमच्या आवाजाची काळजी घेणारा डीजे युवराजचे प्रोप्रायटर हिमालय पाटील यांचा विशेष सन्मान आपण करतोय. मी विनंती करीन प्रथमेश भोईर यांना की आपल्या शुभ हस्ते त्यांचा हा विशेष सन्मान आपण करायचा आहे. डीजे युवराज खरोखर जुचंद्र गावामध्ये ज्यावेळी डीजे युवराज आला ना तेव्हापासून कॉमेंट्री करायला आणखीन मजा आली. एकदा जोरदार टाळ्या डीजे युवराज करता. डीजे युवराज हिमालयचे पाटील प्रोपरायटर आहेत. एक चांगले गायक म्हणून त्याने स्वतःला सिद्ध केलंय. खूपच चांगलं काम आणि खूप चांगली साऊंड सिस्टम. कारण आमच्या खऱ्या अर्थाने गळ्याची काळजी घेणारं व्यक्तिमत्व, त्यांचा येथे यथोचित सन्मान झालाय. थँक्यू सो मच डीजे युवराजचे प्रोपरायटर हिमालयचे पाटील. मोनू यांचं सुद्धा आम्ही आभार मानतोय. पप्पे याचं ते सुद्धा चांगलं वादन करताना दिसलं. आणि पुढील विशेष सन्मान आपण JTC लाईव्ह यांचं करणार आहोत. जुचंद्र टेनिस cricket.com, क्लिअरिटी का बिग बॉस. आणि नुसतं नायगाव परिसरामध्ये नाही तर JTC लाईव्ह तुम्हाला आउट ऑफ नायगाव पाहायला मिळते. आता 7-8 मार्चला येणाऱ्या 3 स्टार हॉटेलची स्पर्धा 3 लिव्स प्रीमियर लीग JTC लाईव्ह कव्हर करणार आहे नाशिक या ठिकाणी. तर त्यांचा हा विशेष सन्मान आपण करणार आहोत. यायचे पुढे मृणाल म्हात्रे, डाऊन टू अर्थ. नेहमी मृणालला आपण पाहिलंय, नेहमी आसरा चेहरा आणि यंग चॅनल चालवणारे यंग प्रोपरायटर JTC लाईव्हचे सर्वा मृणाल म्हात्रे यांचा हा विशेष सन्मान. तुषार म्हात्रे यांना विनंती करीन आपल्या शुभ हस्ते त्यांचा विशेष सन्मान. खरोखरच कधीच अहंपणा नसो या व्यक्तीच्या चेहऱ्यावर. सर्वात युवा YouTube चॅनलचे ऑपरेटर आहेत, JTCचे ऑपरेटर आहेत आणि खऱ्या अर्थाने आपल्या जुचंद्र गावच्या नावानेच त्यांनी हे YouTube चॅनल केलंय, चालू केलंय आणि ते सफल सुद्धा झालंय. त्यामुळेच त्यांचा हा सन्मान या ठिकाणी केला जातोय. धन्यवाद मृणालचे म्हात्रे, समीक्ष मोरे आणि त्यांच्या टीमचं आपण कौतुक करूया. त्यानंतर अप्रतिम अपडेट या स्पर्धेकरता आणि जुचंद्र गावामध्ये ज्या स्पर्धा होतात नेहमीच विशाल भोईर यांचं कौतुक करेन. डिट्टो अपडेट, किती धावा केलेत, किती धावा पाहिजेत आणि सर्व रेकॉर्ड्स त्यांचे आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. सापसूत्र स्कोरिंग ज्याने केले या स्पर्धेमध्ये. तर विनंती करेन विशाल भोईर आपण पुढे यायचंय. केदारनाथजी भाईंना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते
हा विशेष सन्मान. विशाल भोईर करता जोरदार टाळ्या. मॅन विथ गोल्डन फिंगर, जबरदस्त स्कोरर, आणि त्यांचा हा विशेष सन्मान. सर्व अपडेट नेहमीच पोहोचवत असतात आणि प्रत्येक खेळाडूची विशेष माहिती त्यांच्याकडे असते. हा खेळाडू कसा खेळ करतोय, कोणत्या खेळाडूने किती धावा बनवल्यात, त्यामुळेच विशाल भोईर यांचा हा यथोचित मान सन्मान होतोय. त्याच्यानंतर आपण मान सन्मान करूया. सलग 3 दिवस धावतं समालोचन या स्पर्धेमध्ये ज्यांनी केलंय. प्रत्येक स्पर्धांमध्ये हवा हवासा वाटणारा हा आवाज संपूर्ण महाराष्ट्रभर घुमतोय. महाराष्ट्राचे नामवंत युवा समालोचक आमचे मित्र अक्षय साटम यांचा आपण स्वागत आणि सन्मान करूया. आणि हा सन्मान करण्याकरता मी विनंती करतोय कन्हैया बेटा भोईर सरांना, त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करूया. माजी सभापती, कार्यसम्राट, सभापती, समाजसेवक यांच्या शुभ हस्ते अक्षय साटम यांचा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जातोय. वेल डन अक्षयजी, आपण खूप चांगलं काम केलंय सलग 3 दिवसात या स्पर्धेमध्ये. साने गुरुजी चषक 2025 मध्ये त्यांचं आपण स्वागत करूया. टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं आपण स्वागत करूया. त्यांच्यानंतर आपण बघतायत ह्या स्पर्धेकरता कूलर उपलब्ध करून देणारे आपलं लाडकं व्यक्तिमत्व कुमार सार्थक रुपेश म्हात्रे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा स्वागत आणि सन्मान आपण करूया. सार्थक रुपेश म्हात्रे यांना विनंती करेन, प्लीज आपण अतिथी कक्षामध्ये या. रुपेश म्हात्रे यांना विनंती करतोय, आपण जर इथे आला असाल तर आपण सुद्धा अतिथी कक्षामध्ये या. रुपेशजी प्लीज या. त्याच्यानंतर कुमार अश्विन प्रताप भोईर, कुमार अश्विन प्रताप भोईर यांचा सुद्धा आपण सन्मान करूया. हे तुम्ही बघू शकतात. अश्वित प्रताप भोईर यांचा स्वागत आणि सन्मान केला जातोय. तुषार म्हात्रे यांच्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान केला जातोय अश्वितचा. केदारनाथ साहेबांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय अश्वितचा. अश्वित प्रताप भोईर ह्या स्पर्धेकरता कूलर मिळालाय. कैलासवासी जयश्री लीलाधर भोईर यांच्या स्मरणार्थ हा कूलर आपल्याला प्राप्त झालाय. निलेश चव्हाण आणि जिग्नेश म्हात्रे हे सुद्धा चांगले समाज कार्यकर्ते आहेत, परंतु इथे उपस्थित नाहीत, उपलब्ध नाहीत. त्यांचा सुद्धा आम्ही सन्मान या ठिकाणी करणार होतो. त्याचबरोबर आदरणीय सन्माननीय द ग्रेट मराठा परिवाराचे संस्थापक, महाराष्ट्राचे युवा समाजसेवक मोहन रवींद्र पाटील साहेब सुद्धा, त्यांचं सुद्धा योगदान फार मोलाचं झालंय. इथे उपस्थित नाहीत, परंतु आमची मनापासून इच्छा होती की त्यांचा सुद्धा या ठिकाणी यथोचित सन्मान आपण करावा. तदनंतर आपण बघतायत श्री हिमेश कैलास पाटील या स्पर्धेकरता लागणाऱ्या ज्या फलंदाज, गोलंदाज, मालिकावीर आणि ज्या ट्रॉफीज आहेत त्या कैलासवासी महादेव ठाकरे पाटील यांच्या स्मरणार्थ श्री हिमेश कैलास पाटील यांच्या सौजन्याने या स्पर्धेकरता उपलब्ध झालेत. तर प्लीज त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूया. भावेश पुणेकर मालिकावीर करता सायकल त्यांच्याकडून आलेली आहे आणि त्यांचा सुद्धा आपण स्वागत सन्मान करणार होतो, परंतु ते सुद्धा इथे उपलब्ध नाहीत. अक्षय भोईर यांच्याकडून 2000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आलंय. अक्षयजी, सचिनजी थोरात या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे सुद्धा चांगलं काम आहे. 5000 रुपयाचं आर्थिक सहकार्य प्रत्येक वर्षी ते मदतीचा हातभार लावतात. मागच्या वर्षी ट्रॉफीज दिल्या होत्या, आता सुद्धा त्यांचं एक चांगलं योगदान लाभलंय. सचिनजी थोरात यांना विनंती करेन आपण अतिथी कक्षामध्ये या. प्रफुल्लजी तांगडी यांचा सुद्धा स्वागत आणि सन्मान आम्ही करणार आहोत. आर्थिक सहकार्य त्यांचं या स्पर्धेकरता लाभलेलं आहे. मिथुन सतीश पाटील यांनी सुद्धा सन्मान चिन्ह या स्पर्धेकरता दिलेत. चला आपण विशेष सन्मान करूया. व्हॉइस ऑफ बापाने आणि संदीपजी गावंड सरांचा यथोचित सन्मान करायचा आहे. आपण खऱ्या अर्थाने इंजिरीने त्रस्त आहेत म्हणून ते पुढे येऊ शकत नाही. मी विनंती करीन की आपण त्यांचा हा विशेष सन्मान, सुरेशजी पाटील साहेबांना विनंती करेन की आपण इथे येऊन त्यांचा हा विशेष सन्मान, डेडिकेशन दिले, कमिटमेंट काय असते तर कमिटमेंट त्यांनी पूर्ण केले. इंजरी झाले परंतु आपल्या नक्कीच कामावरती नेहमी चोख आहेत. एकदा जोरदार टाळ्या. प्रत्येक स्पर्धेमध्ये गुंजणारा आवाज संदीप गावंड सरांचा यथोचित हा सन्मान, मायेची उप देणारी शाळ, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ प्रमाणे फुलतरा संदेश देणारा बुके आणि लवकरच बरे व्हा या सदिच्छा. थँक्यू संदीपजी गावंड सर. थँक्यू सो मच अक्षयजी साटम. आयोजकांचा सुद्धा आपण आभार मानूया. आणि सर, चुकून आमच्याकडून कोणाचा मान सन्मान राहून गेला असेल तर आम्ही क्षमा मागतोय. तरी सुद्धा आम्हाला माहिती मिळते की वेदांत पाटील
वेदांत शकर पाटील यांचा सुद्धा आपण सन्मान करतोय. धनेश्वर भगत साहेबांनी सुद्धा मोलाचं सहकार्य केलं, त्यांचा सुद्धा आपण स्वागताने सन्मान करूया, कारण ह्या स्पर्धेकरता त्यांचं सुद्धा सहकार्य लाभलंय आपल्याला. प्लीज त्यांच्या वतीने कोणी आलं तरी चालेल. जसा आम्ही उल्लेख केलाय, वेदांत शकर पाटील, धनेश्वर भगत साहेबांना सुद्धा विनंती असेल. होळी आपण अक्षय साटम काय अपडेट्स देत आहेत या स्पर्धेबद्दल? जर चुकून कोणाचा मान सन्मान राहिला असेल तर क्षमस्व, दिलगिरी व्यक्त करतोय. आणि जाऊया आपण आता मुख्य प्राइज डिस्ट्रीब्युशन कडे. फायनल मॅचचा हिरो ज्याने जबरदस्त कामगिरी केली, वन अँड ओनली अजय ठरलाय फायनल मॅचचा हिरो. काय बॉलिंग केले, जबरदस्त गोलंदाजी, काय फॉर्म मध्ये आहे. जेव्हापासून अजय आलाय पतू पॅकर्स टीम मध्ये, त्या टीमचा खेमा आणि त्या टीमचं मनोबल नेहमीच वाढले. विनंती करेन प्रथमेश भोईर यांनाच की आपल्या शुभ हस्ते पतू पॅकर्स संघाचा आपण बघतोय अजय यांना हा फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच. एकदा जोरदार टाळ्या अजय करता. काय बॉलिंग अटॅक राहिलाय. त्यानंतर आपण वळतोय बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. ही ट्रॉफी ज्यांनी सौजन्य केले कुमार जियांश हार्दिक पाटील यांच्याकडून ही ट्रॉफी आले. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक कोण असेल ज्याने घेतल्यात? वन अँड ओनली शैलेंद्र गोडेकर. 7 कॅच, काय जबरदस्त अफलातून फिल्डिंग. शैलू यायचंय आपण पुढे. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. शैलेंद्र गोडेकर हा असा खेळाडू आहे जो आउट ऑफ आपण पाहिलाय आणि एक अप्रतिम शिस्तबद्ध खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाते. या स्पर्धेमध्ये धुमाकूळ ज्याने घातलाय ऍज अ फिल्डर म्हणून, आणि असा हा फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. मी विनंती करीन मयूर म्हात्रे यांना की आपल्या शुभ हस्ते उत्कृष्ट फिल्डरची ही ट्रॉफी आपण द्यायची. एकदा जोरदार टाळ्या शैलेंद्र गोडेकर यांच्याकरता. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. अक्षय बॅटिंग सुद्धा खूप सुंदररित्या केली अक्षय या बॅटरने, शैलेश या बॅटरने. शैलेंद्र म्हटलं तर खूप जुना जाणता खेळाडू आहे, एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे, आणि त्याचा अनुभव सुद्धा एकविरा स्पोर्ट्स संघाला कामी आलाय. हा ठरलाय उत्कृष्ट फिल्डर या टुर्नामेंट्स मधील. आणि ह्या टुर्नामेंट्स मधील आता उत्कृष्ट गोलंदाज, सुरुवातीला आपण ट्रॉफी कोणाकडून आलं ते चर्चा करूया. स्वर्गीय महादेव ठाकरे पाटील यांच्या स्मरणार्थ श्री हिमेश कैलास पाटील यांच्याकडून ही उत्कृष्ट गोलंदाजाची ट्रॉफी आलंय, आणि ती जाईल कोणाला ती चर्चा करूया अक्षय सोबत. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. 5 सामने 5 षटके 53 धावा देत 7 विकेट ज्यांनी घेतल्यात असा एकमेव गोलंदाज पतू पॅकर संघाचा. इकडून संचितचं नाव आहे नाही आहे. कांदिवली टीम श्रीकांत, सनी, विशाल आणि संचित यामधले एक चॉईस करायचा आहे. मी विनंती करेन या ठिकाणी तुषार म्हात्रे यांना की आपण ही ट्रॉफी देण्याकरता पुढे यायचंय. आणि तो आहे ज्याने आपलं नाव केले वंचित, कॅप्टन कूल, वन अँड ओनली संचित, बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. आणि त्यांच्याकरता कूलर देखील आहे. चॉकलेट डे आहे आणि आज कूलर मिळतो अक्षय. नक्कीच संचित मात्र नेहमीच आपण संचितला पाहिले कधीच कोणता आर्ग्युमेंट करत नाही. शांत डोक्याने आपले कामगिरी तो करतोय, चांगली गोलंदाजी तो करतोय. आणि या स्पर्धेतला बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. जोरदार टाळ्या संचित करता. कूलर मिळालाय आणि नक्कीच या गरमीच्या वातावरणामध्ये थंडावा यावा म्हणून हा कूलर आहे. तर जोरदार टाळ्या संचित करता. सार्थक रुपेश म्हात्रे साहेबांकडून हा कूलर आला होता आणि उत्कृष्ट गोलंदाज म्हणून हा किताब गेलाय संचितला. संचितला काही बोलायचं नव्हतं म्हणून तो लगेचच गेलाय. लगेचच आता आपण उत्कृष्ट फलंदाज साने गुरुजी चषक 2025 मध्ये उत्कृष्ट फलंदाज हा जी ट्रॉफी आहे ती स्वर्गीय महादेव ठाकरे पाटील यांच्या स्मरणार्थ श्री हिमेश कैलास पाटील यांच्या सौजन्याने या स्पर्धेकरता आलंय. आणि कूलर जर आपण बघितलं उत्कृष्ट फलंदाज म्हणून तर कैलासवासी जयश्री लीलाधर भोईर यांच्या स्मरणार्थ कुमार अश्वित प्रताप भोईर यांच्याकडून हा कूलर आलाय. या 2 ट्रॉफी आहेत आणि ही कोणाला जाईल ते पुन्हा आपण ओळूया अक्षय साटम यांच्याकडे. बेस्ट बॅटर मध्ये भरपूर रेस लागले, ज्याने या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा केल्या. 3 सामन्यांमध्ये 2 वेळा नाबाद तो राहिलाय. 20 बॉल मध्ये 63 धावा त्याने केल्यात. इथून एकविरा नायगाव, शैलू, संचित, इथून पतू पॅकर, पार्थ, आर्यन, विशाल, आणि इथून कांदिवली
वीर वीर. तर मी विनंती करेन सुरेशजी पाटील साहेबांना आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी द्यायची आहे. ज्याने खरोखर आक्रमण केलंय, 63 धावा ज्याने केल्या, 2 वेळा नाबाद, 3 मॅच मध्ये. सिंग इज किंग. पार्थ सिंग बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. सुरेशजी पाटील साहेबांना विनंती करणे आपल्या शुभ हस्ते ट्रॉफी आहे, कूलर आहे. पार्थ सिंग काय फॉर्म मध्ये आहे खेळाडू, जबरदस्त फॉर्म मध्ये, त्याच्याकरता जोरदार टाळ्या. खूप चांगला खेळ पार्थ सिंगचा आपण बघितला आणि त्या सर्व ज्या खेळी होत्या त्या मॅच विनिंग खेळी होत्या. त्यामुळेच त्याच्या जोरावरच त्याला उत्कृष्ट फलंदाजा किताब मिळतोय. सुरेश पाटील साहेबांच्या शुभ हस्ते तो किताब स्वीकारतायत. पार्थ क्या कहना चाहोगे, बेस्ट बैटर का किताब मिला है? नहीं कुछ नहीं, टाइम नहीं है, म्हणूनच पार्थ एकदा जोरदार टाळ्या पार्थ करता. मालिकावीर आयोजकांनी सांगितले की सायकल आयोजकांनी भरपूर मेहनत घेतले, तर भागदौड त्यांची जास्त झाले, ऑलराऊंडर प्रदर्शन त्यांचं झालंय, म्हणून मालिकावीर आयोजकांकडेच राहील. जाऊया आपण नंबर 3च्या ट्रॉफीकडे. या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांकाचा पारितोषिक ज्या संघाच्या नावावर आहे, कांदिवली टीम काय खेळले. कालच्या दिवसात देखील त्या संघाच्या नावावर ट्रॉफी राहिले. पहिला दिवस धुमाकूळ घातला, लक फॅक्टर जाणवला आणि श्रीकांत आपटेकर यांनी कमी दिवसात हा संघ गोळा केलाय. पूर्वी आपण पाहिलं कांदिवली संघ नेहमीच यायचा, मागील 2-3 वर्ष हा संघ इथे दिसत नव्हता, म्हणूनच या संघाचं विशेष कौतुक. यायचे सर्व टीमने, कॅप्टनने, त्यांचा हा विशेष सन्मान आणि ही ट्रॉफी. अक्षय 2022 साली तृतीय क्रमांक मिळाला होता, त्याच्यानंतर आता 2025 मध्ये त्यांना तृतीय क्रमांकाचं हे बक्षीस जाते. श्रीकांत आपटीकर आहेत, जुने जाणते खेळाडू आहेत, अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या सोबत त्यांचे छायाचित्र आपण बघितलेत आणि त्यांच्या हॉटेल्सचं उद्घाटन भारताचं आपण जर बघितलं तर क्रिकेट विश्वातील देव म्हणजे सचिन तेंडुलकर सरांच्या शुभ हस्ते झालं. त्यांची संपूर्ण टीम इथे अतिथी कक्षामध्ये आले. नक्कीच, म्हणूनच तर या संघाने या स्पर्धेमध्ये बाजी मारले. 3 नंबरचा मानकरी ठरलाय चॅम्पियन कांदिवली संघ. एकदा जोरदार टाळ्या या संघाकरता. चॅम्पियन प्रमाणे लढलाय. पहिल्या दिवसांमध्ये मोठमोठे संघ होते, उत्तम संघाला पराभव केलं, मीरारो टीमला पराभव केलं आणि इथपर्यंत प्रवास गाठलाय. 3 नंबरचा मानकरी ठरलाय चॅम्पियन कांदिवली संघ. अभिनंदन, शुभेच्छा असतील पुढील वाटचालीसाठी तुम्हाला. यंदाचा हंगाम चांगला गाजवत राहा, हीच सदिच्छा, याच शुभेच्छा. त्यानंतर चांगल्या फॉर्म मध्ये सध्याच्या घडीला 5 ते 6 ट्रॉफ्या जवळजवळ ज्या संघाच्या नावावर आहे. फायनल मॅचला थोडा कमी पडला, परंतु रनर अप राहिलाय. महाअंतिम उपविजेता एकविरा नायगाव संघ यायचंय, कौतुक करावं लागेल. भरपूर स्ट्रगल आहे या संघाचा, भरपूर मेहनत आहे या संघाचा आणि नेहमीच चांगला खेळ राहिलाय. कधी कोणत्या वादविवाद मध्ये हा संघ नसतो, एक आदर्श संघ म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाते. म्हणूनच हा संघ मोठमोठ्या स्पर्धा नेहमी खेळत असतो. विशाल कोळी असतील, शैलू, रुपेश, सर्वांचं कौतुक करावं लागेल. आणि या स्पर्धेमध्ये रनर अप महाअंतिम उपविजेता हे टायटल या संघाकडे गेले. एकदा जोरदार टाळ्या एकविरा नायगाव टीम करता. खुश आहेत सर्व खेळाडू आणि एकविरा नायगावची टुर्नामेंट लवकरच येईल तुमच्या भेटी करता. कॉंग्रॅच्युलेशन एकविरा नायगाव, पुन्हा एकदा करून दाखवले या जुचंदर नगरीमध्ये रनर अप. त्यांचं सुद्धा चांगलं प्रदर्शन झालंय. आजच्या दिवसात कुठेतरी गणित त्यांचं चुकलंय, परंतु त्यांना जी ट्रॉफी हवी होती सानेगुरुजी चषकाची, त्या ट्रॉफीवर त्याने सुद्धा नाव कोरलंय उपविजेते पदावर आणि ते उपविजेते पद पटकावताना दिसत आहेत. एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघाचं कौतुक करावं तितकंच कमी आहे. कॉंग्रॅच्युलेशन, कॉंग्रॅच्युलेशन, कॉंग्रॅच्युलेशन. चला, आता आयोजकांनी माहिती दिली की मालिकावीर सिरीज आहे ना, ज्याची मेहनत आहे त्यालाच जाऊ द्या, म्हणून श्री भावेशजी पुणेकर यांनी सौजन्य केलेली बायसिकल. NCA मध्ये आतापर्यंत ज्या स्पर्धा झाल्या तिथे बायसिकल पाहिली नव्हती, पहिली अशी स्पर्धा इथे बायसिकल आहे. भावेश पुणेकर आपला आभारी आहोत. आणि ही मालिकावीर ची ट्रॉफी कोणाकडून आले त्यांची चर्चा आपण करूया. यस, सानेगुरुजी चषक 2025 मध्ये मालिकावीरची ट्रॉफी स्वर्गीय महादेव ठाकरे पाटील यांच्या स्मरणार्थ श्री हिमेश कैलास पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता आलेली आहे. आणि सायकल जर आपण बघितलं मालिकावीरची द्यायची ना, सायकल द्यायची, सायकल आले ती
भावेश पुणेकर अतिशय चांगले समाजसेवक आहेत, युवा समाजसेवक आहेत आणि त्यांच्याकडून ती सायकल आलंय. ओळी आपण ही नेमकी सायकल कुणाला जातोय? बघा, मालिकावीर जास्त धावा करणाऱ्याला देखील जाऊ शकतो, जास्त विकेट घेणाऱ्याला देखील जाऊ शकतो आणि हे दोन्ही युनिट ज्याने सांभाळले त्याला देखील जाऊ शकतो. आणि आज सर्व अपडेट जो आमच्यापर्यंत पोहोचवलाय विशाल भोईर आणि आयोजकांनी, तो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. कामगिरी आपण ऐकणार आहोत, परंतु मालिकावीर कोण असेल याची चर्चा आपण करणार आहोत. ज्याने 4 सामन्यांमध्ये 4 षटकं टाकली, 5 विकेट त्याने घेतलेत आणि बॅटिंग करताना धावांचा पाऊस पडलाय, असा खेळाडू कोण आहे? पार्थ सिंग, इथून विशाल कोहली, शैलू. मालिकावीर ज्याच्या नावातच वीर आहे, वीर ज्याने अर्धशतक ठोकलाय तोच आहे मालिकावीर. काय जबरदस्त फॉर्म मध्ये धुमाकूळ घातला, 1 हाफ सेंचुरी. सायना गुरुजी चषकामध्ये ज्याच्या नावावर आहे त्याला मिळते ही बायसिकल. सर्व पाहुण्यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते ही मालिकावीर आपण द्यायची आहे आणि ही ट्रॉफी. वीर ठरलाय या स्पर्धेचा हिरो, अप्रतिम खेळ त्याचा राहिलाय. ट्रॉफी आणि मालिकावीर देऊन त्यांना सन्मानित केले जाते. एकदा जोरदार टाळ्या वीर करता. चांगली कामगिरी केली. बॅटिंग करताना 87 धावा कमी चेंडूमध्ये त्याने बनवल्यात आणि स्पर्धेमध्ये सर्वाधिक 5 विकेट्स त्याने मिळवल्यात त्यांच्या संघाद्वारे आणि म्हणूनच त्याला मालिकावीरचा किताब जातो. अक्षय, नक्कीच वीर खुश असेल आणि पुन्हा एकदा शुभेच्छा. ही सायकल नक्कीच आठवणीमध्ये राहील या जुचंद्र नगरीमध्ये. वीरच्या नावावर आहे सायना गुरुजी चषकातील मालिकावीर सायकल आणि यायचं आहे या स्पर्धेमध्ये. जरी एनसीए मध्ये खेळत असला तरी मात्र एक गाव एक फॉर्मॅट संघाला पराभव करण्याची ताकद ज्या संघामध्ये आहे ती दहशत निर्माण केले. पत्तू हे नाव लकी ठरले, हे नाव नाही ब्रँड आहे. पत्तू पॅकर संघाकरता एकदा जोरदार टाळ्या. विनर चॅम्पियन टीम 2025 सायना गुरुजी चषकावर अधिराज्य गाजवले पतू पॅकर जुचंद्र संघाने आणि दाखवून दिले की आम्ही एनसीए पर मर्यादा नाही तर बाहेरच्या संघांना देखील पराभव करू शकतो. एकदा जोरदार टाळ्या. पतू पॅकर टीम करता चॅम्पियन टीम 2025 सायना गुरुजी चषक पतू पॅकर टीम. ही स्पर्धा थँक्यू मयूर म्हात्रे, सर्व आयोजकांचा आभारी आहोत आणि सक्सेसफुल रित्या ही स्पर्धा पार पडली. चुकून कोणाचा मान सन्मान राहिला असेल तर क्षमस्व. आणि थँक्यू शुभम म्हात्रे आणि थँक्यू सायना गुरुजी संघ, आम्हाला नेहमी चांगली संधी देता कॉमेंट्री करण्याची, त्याबद्दल आपला आभारी आहोत. आणि सर्व सदस्यांनी व्हॉलंटियर्सनी यायचंय स्टेज वरती. ही स्पर्धा इथेच समाप्त झाली असे जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय क्रिकेट. थँक्यू. सायना गुरुजीचे सर्व कमिटी मेंबर सर्वांनी या, सर्वांनी स्टेजवर या. सायना गुरुजीचे सर्व